नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो। मी रोहित वाकतकर आणि आज आपण चाललेलो आहोत वारी हनुमान या ठिकाणी आणि आपल्या सोबत आज आहेत संदीप भाऊ आणि आहेत प्रशांत मामाजी। तर बघूया आजचा प्रवास कसा होतो आणि काय बघायला भेटतं आपल्याला नवीन। तर सुरुवात करूया आपल्या प्रवासाला। Silhouettes of you are like a taunt. Never really know just what you want. With you I don't ever feel calm. I can feel the sweat inside my palms. Play with me like cats and a string. You don't understand the pain it brings. You don't ever wanna give me wings. You don't ever wanna set me free. वाह वाह, काय विषय का भाऊ। पूर्ण पायऱ्या उतरून खाली आलेलो आहोत आणि आपण सध्या आहोत वान नदीच्या पुलावरती। इथे जो पूल दिसतोय आपल्याला हा नवीन बांधण्यात आलेला आहे। पहिले लहान पूल होता, हा बघू शकता, पण पावसाळ्यात नदीचा प्रवाह वाढल्याने तो पूल पूर्णपणे पाण्यात बुडून जात होता, त्यामुळे त्यांनी आता नवीन बांधलेला आहे। आणि बघू शकता माझ्या मागे ही जी नदी आहे ही वान नदी आहे आणि मागे तुम्ही दिसत असेल तुम्हाला तिथे मागे धरण बांधलेलं आहे या नदीवरती। आता आपण चाललेलो आहोत मंदिरामध्ये दर्शनाला। तर चला आपण आतमध्ये जाऊन बघूयात। तर मित्रांनो, हा आहे वारी हनुमान या ठिकाणचा मंदिराच्या बाजूचा संपूर्ण परिसर। मंदिराच्या आतमध्ये शूटिंग काढण्यास परवानगी नाही आहे। आम्ही त्यांना रिक्वेस्टसुद्धा केली पण त्यांनी परवानगी दिलेली नाही। ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही। आपण या ठिकाणाबद्दलची संपूर्ण माहिती संदीप दादा यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर आपण त्यांना विचारूयात, ते आपल्याला थोडक्यात या ठिकाणाबद्दल माहिती सांगणार आहेत। तर हे जे मंदिर आहे हे संत रामदास स्वामी यांच्या हस्ते स्थापन केलेलं आहे। रामदास स्वामी यांनी महाराष्ट्रभर बलोपासना करण्यासाठी हनुमानाची मंदिरं त्यांनी स्थापन केली। त्यातलंच एक हे मंदिर आहे। रामदास स्वामींनी इथं भेट दिली होती आणि प्राचीन मंदिर आहे, रामदास स्वामींच्या हस्ते स्थापन झालेलं। सातपुड्याच्या पायथ्याशी हे मंदिर वसलेलं आहे। इथून वाहणारी जी वान नदी आहे ही अमरावती पानझोड क्षेत्रातून येते
आणि हे मंदिर आणि ही गाव अकोला जिल्ह्यामध्ये येते आणि इथलं जे वारीचं धरण आहे किंवा वान धरण आहे, वान नदीवरील, ही आमच्या अकोला जिल्ह्याला किंवा आजूबाजूच्या बुलढाणा जिल्ह्याला पाणी पुरवठा करते. त्यामुळे इथल्या परिसरातील लोकांना पाण्याची म्हणजे कोणत्याच प्रकारची टंचाई भासत नाही पावसाळ्यापर्यंत, असं या धरणाचं वैशिष्ट्य आहे. तर अत्यंत सुंदर असं मंदिर सातपुड्याच्या पायथ्याशी आहे. एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून इथल्या परिसरात हे प्रसिद्धीचं आहे. तर दूरदूरून पण इथं लोक तिथं म्हणजे हा पब्लिक ट्रस्ट आहे, त्यामुळे या मंदिराची चांगली सुधारणा झालेली आहे, चांगलं बांधकाम यांनी केलेलं आहे आणि भरपूर आजूबाजूच्या परिसरातील भरपूर लोक इथं भंडारा करण्यासाठी येत असतात. तर आज आपण जे वान नदी जी मी सांगत होतो ती अत्यंत आमचं म्हणजे एकदम चांगलं पाणी त्यातून येते आणि ते पाण्यामुळे इथल्या आजूबाजूच्या परिसरात जवळपास 2 जिल्ह्यांची तहान या धरणावर अवलंबून आहे. तर जे वारीचं धरण आहे हनुमान सागर, त्याचं नाव हनुमान सागर आहे. तर ते आपण भेट द्यायला जाणारच आहोत. तर अत्यंत प्रेक्षणीय स्थळ आपण ते पाहू शकतो. मंदिराकडे जाताना आपल्याला गरम पाण्याची कुंड लागते. याला गोमुख असे नाव आहे. या गोमुखाबद्दल विशेष सांगायचे म्हणजे या कुंडामधनं 12ही महिने गरम पाण्याचा प्रवाह सुरू असतो. उन्हाळ्यात जरी नदीचे पाणी आटले तरीही यावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. आता वाजलेले आहेत 6 आणि उन्हाचा पारा अजूनही कमी झालेला नाही. जवळपास 37 डिग्री सेल्सिअस सध्याही तापमान आहे. खूप भयानक तापमान आहे आणि एवढा कडक उन्हाळासुद्धा आपण बघू शकतो की इथली हिरवळ बऱ्याच प्रमाणात टिकून आहे, कारण इथे मुबलक प्रमाणात पाणी आहे आणि 12ही महिने इथे पाण्याची टंचाई नसते. राम मंदिराकडे मांबाची डोह जिथे आहे मांबाचेचा डोह, बरोबर ना संदीपदा? आणि इथे काय, इथे कसलं तरी एक पोस्टर सदर डोहात बघणार आहोत. त्या ठिकाणी बऱ्याच लोकांनी आपला जीव गमावलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी येताना ही काळजी घ्यावी की मांबाचेचा डोह हा जो आहे हा इथलचा खूप घातक स्पॉट आहे आणि त्या ठिकाणी जाताना काळजी घ्यावी किंवा शक्यतोवर त्या ठिकाणी न पोहण्याचा प्रयत्न करावा. घातक म्हणजे असा की तिथं त्या डोहाचा खोलीचा अंदाज येत नाही, त्यामुळे निसरड्या वाटा असल्यामुळे त्या डोहात अनेकांनी आपला जीव गमावला. जवळपास 150च्या वर जीव गेलेले आहेत. म्हणून त्या डोहात न पोहण्याचा इशारा, सावधानतेचा इशारा आपल्याला संस्थांकडून देण्यात येतो. ठीक मागे तुम्ही बघू शकता हे आहे मांबाच्याचा डोह आणि हा पूर्णपणे प्रतिबंधित क्षेत्र आहे. येथे कोणालाही पाण्यामध्ये उतरण्यास सक्त मनाई आहे. संदीप दादा, म्हणजे मांबाच्याचा डोह म्हणण्याचं कारण काय या डोहाला? इथं एक मामा आणि भाचे सर्वात अगोदर इथं म्हणजे बुडाले होते पाण्यामध्ये आणि त्यांचा जीव गमावला होता. म्हणून हा डोह इथला, हा जो माझ्या मागे दिसत आहे तुम्हाला, हा मांबाचा डोह म्हणून प्रसिद्ध झालेला आहे. आणि बरेच तिथं जीव गेलेले आहेत, कारण की अतिवाजवी समजा अति हिंमत करून लोक इथं पोहतात आणि त्या डोहाचा अंदाजच येत नाही की तो डोह किती खोल आहे. त्यामुळे निसरड्या वाटा असतात, शेवाळ असते, त्यामुळे ते आतमधल्या कपारीचा अंदाज लागत नाही, त्यामुळे तिथं जीव जाण्याची जास्त शक्यता. आणि असं सांगण्यात येत आहे की अनेक शास्त्रज्ञांनी सुद्धा या ठिकाणचा खोलीचा अंदाज लावण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण आजपर्यंत कोणीही याचा अंदाज लावण्यात अयशस्वी ठरलेला आहे. त्यामुळे कोणीही या ठिकाणी आल्यावर या ठिकाणी उतरण्याचा प्रयत्न करू नका आणि आपल्या जीवाची काळजी घ्या. या ठिकाणाला भेट देण्याचा प्लॅन करत असाल तर आता लवकरच पावसाळा लागणार आहे, तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. पावसाळ्यात या ठिकाणचं सौंदर्य अजूनच उभरून दिसेल. तुम्ही पावसाळ्यात येऊ शकता या ठिकाणी. आणि एक गोष्ट मी या ठिकाणी बघितली की या ठिकाणी बराचसा इथे मला मागे कचरा दिसत आहे. आपण सध्या निसर्गात आहोत, आपण येताना बराचसा कचरा प्लास्टिक सोबत घेऊन येतो, तर जाताना तो कचरा आपण आपल्यासोबत कृपया घरी घेऊन जावा आणि डस्टबिनमध्ये टाकावा. कारण जे निसर्गातील प्राणी असतात ते त्यांना कळत नाही आणि ते प्लास्टिक खातात आणि त्यांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे या गोष्टीचा काळजी घ्या.
मित्रांनो, खरंच खूपच निसर्गरम्य आणि खूपच सुंदर असं हे ठिकाण आहे. आणि या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी वन विभागातर्फे काही खेळणे लावण्यात आलेले आहे, काही प्राण्यांचे स्टॅच्यू लावण्यात आलेले आहे. तर तुम्ही लहान मुलांना घेऊन येऊ शकता, तुमच्या फॅमिलीसोबत या ठिकाणी निसर्गाचा आनंद घेऊ शकता. आरती सुरू झालेली आहे. आता अंधार पडायला सुद्धा आलेला आहे आणि लवकरच इथे जंगली प्राणीसुद्धा येतात. त्यामुळे आता आपण इथे जास्त वेळ थांबलेलं ठीक नाही. सर्व पब्लिक इथे जात आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईकसुद्धा करा. तर धन्यवाद मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आपण इथे धरण बघण्यासाठी आलो होतो, हनुमान सागर. आणि तुम्ही बघू शकता गेट बंद आहे. तर ठीक आहे, आपण या धरणाबद्दल माहिती बघूया. वाढले आपल्या याच्यात. काय प्राणी होता का? चला इथं बसण्यापेक्षा तिकडे दुसरीकडे जाऊ आपण.